नारळी भात खायचा आहे का? चला पटकन आपण नारळी भात करूया. तर सर्वांना ना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. येथे ना 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि ना अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवलेला आणि आता इथे बघा चाळणीमध्ये ना घेतलेला आहे. खाली टोप काहीतरी पातेलं ठेवायचं आहे. इथे कुकरमध्ये आपण ना नारळी भात करणार आहोत. तर इथे 2 चमचे बघा मी तूप टाकलेलं होतं. अगोदर 1 चमचा टाकून घेतलेला होता, आता 1 चमचा टाकलेला आहे. तूप छान गरम झाल्यावरती ना इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, बदाम आणि काजू घेतलेले आहेत. तर ते दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 5 ते 6 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि ना अशा अर्ध्या सोलून टाकायच्या आहे, त्याच्यामुळे ना मस्त असा सुगंध. तर येते बघा हे सर्व दालचिनी आणि मी वेलची टाकून घेतलेले आहेत आणि छान मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अशी वेलची टाकली ना की नंतर आपल्याला वेलची पूड टाकायची जरूरत नाही पडणार. तर गॅस इथे कमीच ठेवायचा आहे आणि नसं कुकरमध्ये पटकन. त्यानंतर बघा इथे ना मी चाळणीवर तांदूळ ठेवलेले होते ना, त्या ह्याच्यामध्ये आता टाकलेले आहेत कुकरमध्ये. तसे ना छान मस्तपैकी परतून घ्यायचे अलगद हलक्या हाताने. की चाळणीवरती का ठेवलं की ना ह्याचं ना जे जास्तीचं पाणी असतं ना ते आपल्या निथरून म्हणजे जातं त्याच्यामुळे. आणि ना छान असं ना याला तुपाचा सुगंध देखील लागतो, जास्त ओलसर नसेल तर. आणि गॅस कमीच करून आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तर येते बघा मी ना छान असे ना तांदूळ परतून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा ह्याच वाटीने मी ना तांदूळ घेतलेले होते आणि ना इथे खवलेला ओला नारळ आहे ना तो घेतलेला आहे. जेवढे आपण ना तांदूळ घेऊ तेवढंच आपल्याला नारळाचं हे घ्यायचे आहे चव आणि छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. तुम्ही ना इथे कोणताही तांदूळ वापरू शकता सुवासिक, ते तांबे मोहरी देखील तुम्ही वापरू शकता. तसे छान परतून घेतले ना की त्यानंतर आपल्याला इथे ना नारळाचं दूध टाकायचं आहे. प्रथम 1 वाटी टाकलेलं आहे दूध, त्यानंतर अजून 1 वाटी टाकलेलं आहे. असं मी टोटल 2 वाट्या दूध टाकलेलं आहे नारळाचं आणि छान असा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि अलगद असं हे करायचं आहे. आणि इथे जर तांदूळ नवीन असेल तर तुम्ही जरा अजून दूध गरम दुधामध्ये केशर भिजत ठेवले होते तेही टाकून घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ टाकलेला आहे. त्यानंतर ना कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला ना गॅस कमी करायचा आहे आणि फक्त 1च शिटी द्यायची आहे. तर तुम्ही म्हणाल 1 शिटीमध्ये शिजेल का? हो, तर 1 शिटीमध्ये शिजतो हा भात, कारण आपण तांदूळ अगोदर भिजत ठेवलेले होते ना, तर भात छान असा ना दाणेदार होतो. तर इथे बघा मस्त असा नारळी भात झालेला आहे रेडी. तर कशी वाटली आजची रेसिपी? पटकन होणारी आहे ना? तर चला पटापट चॅनल सबस्क्राईब करा आणि नारळी भात करायला घ्या लवकर आणि फॉलो करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.